पाहूया हा प्रश्न। 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती। मग अशा प्रश्नामध्ये काय करायचं की एकूण संख्या बघायच्या 1 पासून 100 पर्यंत नैसर्गिक म्हणजे यामध्ये 100 संख्या असतील। मग 100 संख्या आहेत त्यांची बेरीज करण्यासाठी आपण जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्या घ्यायच्या, त्याच्या पुढची एक संख्या घ्यायची म्हणजे 101 आणि त्याला नेहमी भागिले 2 करायचं। आणि मग या ठिकाणी 2 ने 100 ला भागलं तर उत्तर काय येतं 50। 50 आणि 101 यांचा जो काय गुणाकार आहे तो गुणाकार म्हणजे 50 × 50 आणि 50 × 50 ही झाली 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज। त्याचं उत्तर जे आहे पर्याय आपल्याला तिसरा। पण असा प्रश्न आला असता की 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती, तर आपल्याला आधी एकूण सम किती आहे ते शोधून घ्यावं लागलं असतं। आणि आपल्याला माहिती आहे जेवढ्या नैसर्गिक असतात त्याच्या अर्ध्या सम असतात, अर्ध्या विषम असतात। म्हणजे 1 ते 100 मध्ये एकूण सम 50 असतील आणि एकूण विषम या 50 असतील। म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या ज्या एकूण समसंख्या आहेत 50, त्या 50 समसंख्यांची बेरीज किती, म्हणजे थोडक्यात पहिल्या 50 समसंख्यांची बेरीज किती। मग पहिल्या 50 समसंख्यांची बेरीज जर काढायची असेल तर एकूण संख्या आहे किती 50, ते पुढची संख्या 50 × 51 याचा जो काय गुणाकार होईल तो गुणाकार म्हणजे ते 100 मध्ये असणाऱ्या 50 समसंख्यांची बेरीज। म्हणजे काय 0 5 × 5 5 + 25 2550 ही एकूण समसंख्यांची बेरीज असेल। आता हाच प्रश्न जर विषमच्या बाबतीत विचारला गेला असता की 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती, आणि मग त्या 50 विषम संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपण काय केलं, थोडक्यात आपण पाहिलेलं आहे जेवढ्या संख्या विचारल्या तेवढे त्याला गुणले करायचे। म्हणजे 50 पहिले आहेत तर पहिल्या 50 × 50च करायचं आणि याचं उत्तर होईल 2500। हे झालं असतं 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज म्हणजे पहिल्या 50 विषम संख्यांची बेरीज।